सो गुड मॉर्निंग गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे फादर्स क्वीन चॅनल मध्ये। तर तुम्ही बघू शकता की मी कधीच उठली होती। आम्ही लेट यासाठी उठलो की काल मला यायला उशीर झाला होता आणि विपुल सुद्धा फ्रेंड्स बरोबर गेला होता, तर तो सुद्धा दमला होता। तर आता मम्मीचा फोन आला होता मला। मम्मी मला बोलली की अजून माझी काही चक्कर थांबलेली नाहीये। तर गाईज वर्टिगोचा इश्यू आहे, त्याच्यामुळे चक्कर ही येणारच आहे। तर तिला असं वाटतं की तिला काहीतरी झालं आहे। हे प्रत्येकालाच वाटतं आजारी असल्यावरती। तरी मी तिला बोलली तर माझी जी मोठी बहीण आहे ती आता घेऊन चालली आहे मम्मीला ह्यांच्याकडे, काय बोलतात त्याला, जस्ट 1 सेकंड, ऑर्थोपॅटिककडे घेऊन चाललेली आहे। यासाठी की तिला जो नेकचा इश्यू आहे त्याच्यासाठी त्यांचेच गायडन्स घेतलेले बरे असतात। तर त्यामुळे ते जाऊन तिथे एक्सरे वगैरे काढतील आणि त्याच्यानंतर कळेल। काल मी तुम्हाला दाखवलं, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघालच की मी मम्मीला घेऊन तर गेली होती, पण डॉक्टर काय बोलले तिकडे ऍक्च्युली तिकडे ना म्हणजे संडे होता त्यामुळे काही एक्सरे वगैरे अवेलेबल नव्हता। तर ते बोलले की नाही तुम्हाला बाहेरूनच काढून आणावं लागेल। तर त्या टायमाला त्यांनी काही मेडिसिन्स दिले। म्हणजे आता बोलायला गेलं तर ते म्युनिसिपल हॉस्पिटल आहे, म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल। पण रिझन असं आहे की मला काही गोष्टी पटल्या नाहीत तिकडच्या। ठीक आहे, गरिबांना तुम्ही हेल्प करताय, सगळं काही मान्य आहे मला, पण काही गोष्टीला तिथे काही चुका झाल्या जे मला 5 मिनिटांमध्ये नक्कीच नोटीस झाल्या। पण जाऊ दे, आता ते बोलतात ना एका लाईनीत एकच सिस्टर होती जी सगळ्या ठिकाणी मॅनेज करत होती, ते मला पटलं नाही। तर तिथे नाईट शिफ्टला ऍटलिस्ट त्या लोकांनी काही सिस्टर्स वगैरे वॉर्ड बॉय वाढवले पाहिजे। जसं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, जसं आता तुम्ही तिथे पार्टिशन केलेले, पार्टिशन म्हणजे फिमेल्स आणि मेल्स हे तुम्ही वेगळे वेगळे कंपार्टमेंट्स केलेले आहेत, ते खरं खूप छान केलंय तुम्ही। आणि फक्त असंच सहकार्य करायचं म्हटलं तर त्यांनी अजून काही सिस्टर्स आणि वॉर्ड बॉय त्याच्यामध्ये ऍड जर केले तर हॉस्पिटल जर हितेंद्र ठाकूर आहेत आपले जे, त्यांनी खूप चांगली सेवा तिकडे दिलेली आहे आणि काही पैसे नाही लागत तिकडे। आधी पूर्वी तर म्हणजे मी लहान होते तर मला लक्षात आहे की माझी आजी मला तिथे घेऊन गेलेली, ते ऍक्च्युली पोलिओ डोससाठी घेऊन गेले। तर तेव्हा ते फक्त पोलिओ डोससाठी पण सांगायचे कधी कधी, ते रेड कलरचं तुम्हाला माहिती ते गव्हर्नमेंटमध्ये औषध भेटतं खोकल्यावरती, ते खूप चांगलं असतं, विक्स सारखं लागतं। तर तेव्हा आहे ना ते पावती वगैरे बनवायला लागायची, पण आता ती पद्धत राहिलेली नाही आहे। काही गोष्टी अपडेट सुद्धा झालेल्या आहेत त्या दवाखान्यामध्ये। पण मला असं वाटतं की म्हणजे जे आपले डॉक्टर्स आहेत, ठीक आहे, डॉक्टरची जिम्मेदारी असते पेशंटला ट्रीट करण्याची। ठीक आहे, तुमच्याकडे खूप सारे पेशंट्स आहेत, सो मला असं वाटतं ठीक आहे तुम्ही एकाच पेशंटला प्रॉपर टाइम देऊन प्रॉपर ट्रीटमेंट दिली पाहिजे। बाकी सगळी फॅसिलिटी चांगली आहे, फक्त ॲट दी टाइम जेव्हा तुम्ही पेशंट अटेंड करताय त्या टायमाला तुम्हाला लक्षात एवढंच ठेवलं पाहिजे की तुम्ही तुमचे पर्सनल फोन्स असो किंवा काही असो ते तुम्ही नंतर हे केलं पाहिजे, पिक केला पाहिजे। कारण जे तुम्ही फ्रंट साईडला मेडिसिन्स लिहून देतायत तेच पुन्हा बॅक साईडला लिहून देतायत, तेच पुन्हा खाली लिहून देताय। हा पूर्ण जो तुमचं अर्ध लक्ष मोबाईलमध्ये, अर्ध लक्ष हे सगळं मान्य आहे तुम्ही, म्हणजे डॉक्टर एक आपल्यासाठी देवासारखाच असतो, पण थोडं त्यांनी सुद्धा लक्ष द्यावं, बाकी काही म्हणणार नाही मी। तर त्याचप्रमाणे आता मम्मी चालली आहे एक्सरे काढायला, तर मला कळेलच तर मी तुम्हाला अपडेट तर देणार। सो गुड मॉर्निंग गाईज, तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडवरच कळालं असेल की मी कुठे आहे, किचनमध्ये आहे फायनली। तर मशीनला कपडे सुद्धा लावलेले आहेत। सो आजचा आपला लंचचा मेनू आहे वरण भात आणि वाटाण्याची सुकी भाजी बनवणार आहे मी। ती काय रेसिपीसारखं नाही आहे, नॉर्मल जे असतं तसंच आहे आपलं। कामवाली आलेली आहे, तिचं पोछा वगैरे चालू आहे, तर मी थोडीशी पेज बनवून घेते जरा माझ्यासाठी। आणि विपुलजी पण थोडंसं पोटात काहीतरी गडबड चालू आहे। काल मोस्ट ऑफ मे बी पाणी वगैरे क्लोरीनचं असतं ते तोंडात वगैरे गेलं असेल त्याच्या, जिमी आला होता, जिमी गेला आहे कुठेतरी। तर चला आजचं काही ब्लॉग असेल तर तुम्हाला दिसेलच। तर आजचा विषय असा असणार आहे मम्मीचा रिपोर्ट काय येतोच एक्सरेचा, तर बघूया आपण। हो, काहीच प्लॅन नाही आहे कुठं जायचा वगैरे, तर आज मी घरीच आहे। तर तुम्ही बघू शकता मी ते माझ्यासाठी मस्त कणेरी बनवते आहे पोटात थंडगार करण्यासाठी, आणि इथे वरण भाताचा कुकरसुद्धा लावला आहे मी। आणि इथे तुम्ही बघू शकता भाजी विचार केला काय तर फ्रोझन आपले वटाणे थोडेसे बाकी होते ते त्याच्यामध्ये मस्त 1-2 बटाटे कापून टाकते आणि कांदा टोमॅटो टाकून सुकी भाजी बनवते। कपडे सुद्धा होत आलेले आहेत। सो तुम्ही पण बघा आता पुढे काय होते ते अजून। सो तुम्ही
मला फटाफट दुसरी शॉपिंग आवडतं. मला असं बसून वगैरे टाइमपास करत टीव्ही बघत वगैरे ते वेळ जाण्यापेक्षा आपण तोच वेळ दुसऱ्या कामाला लावू शकतो. अजून वरच्या रूम सुद्धा क्लीन करायचं पेंटिंग वगैरे पूजा बाकी अजून माझी. फटाफट आपलं चिरून घेते. आपला कांदा चिरून झाला आहे. एक टमाटो घेतला आहे मी, बारीक चिरून घ्यायचं आपल्याला. साधी भाजी आहे, तुम्ही पण बनवता तशीच, काही स्पेशल नाही आहे. मच्छी आणायचा प्लॅन होता, पण उद्या तर काय उद्या माझं परत कामं चालू होणार आहेत. देव करून माझ्या सगळ्या गोष्टी प्रॉपर होत आणि माझ्या आईला पण लवकर बरं वाटलं पाहिजे. मला तिथंच टेन्शन खूप जास्त आलेलं आहे की तिला काय वाटतं, कधी बरी होती. काल कारण माझी टायमिंग कढई सुद्धा ठेवलेली आहे. एका बाजूला जी आपली कणेरी आहे ती थोडी घट्ट झाली होती, तर तिला पण मी व्यवस्थित मिक्स करून घेते. कढई गरम झाली, याच्यामध्ये थोडं तेल ॲड झालं. सो बघू अजूनपर्यंत काय फोन आला मम्मीचा, काय रिपोर्ट आले ते. तर तेल आपलं गरम झालं, तर तेलात आपण घालून घेऊया. आपलं थोडंसं जिरं टाकतो. काल दीदीकडे गेली होती तेव्हा जिजू सुद्धा होती. जिजू तर अशी रेडी होऊन बसलेली, तर छान दिसत होते ॲक्च्युली. ते मोस्ट ऑफ ना जिजू खूप बारीक झालं, म्हणजे खूप जास्तच बारीक झालं. कांदा परतून घेतली. आपला कांदा परतून होतो आणि तोपर्यंत आपली पेस्ट सुद्धा होते. तुला बोलली पेस्ट होतो, काही बोलत नाही. मला तर खूप जास्त टेन्शन होतं. तर आज संध्याकाळी मी त्याला तुझ्याकडे काय माहिती काय झालं, तर डॉक्टरच लागलेलं. एकदा डॉक्टरकडे पाहिजे तरी तर सत्तर आपल्याला लावायचं. तर त्याच्यामध्ये आपण ॲड करूया थोडंसं लाल तिखट, हळदी, पट्टी, थोडंसं हिंग, बटाणे आहेत म्हणून. पेस्ट उकळून झालेली आहे बरेचसे. पडला सुद्धा येऊन बिलकुलमुळे ना मला सगळं होतं ना, अजिबात तिखट जेवण बनवून चालत नाही. चवीनुसार मी ॲज युजल मी दुसरं कुठलं सॉल्ट वापरत नाही, फक्त टाटा यूज करते. थोडीशी आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया साखर. जसं काही रुटीन नाही काय, जे काही रेग्युलर रुटीन असतं ते टाकून
तेव्हा मी भांडी धुवून घेते आणि भेटते तुम्हाला रूममध्ये. तुम्हाला माहिती आहे का कोण आलं आहे? हा बघा, हा आहे जिम्मी. तर तो इथे येऊन बसलाय, बघा कसा बसलाय तो. जेवाय कुठली कुठली करतो. चल गाईज, मम्मीचा मेसेज आला होता. शी नीड सम फंड मनी डॉक्टर मेडिसिन्स वगैरेसाठी. तर तुम्हाला माहितीच आहे की मी सध्या घरीच आहे. सो माझा पण काही इन्कम सोर्स नाही आहे. कारण माझ्याकडे जेवढे होते तेवढे मी स्पेंड केले. खूप मी वेपोलशी बोलते. मे बी तो आता कामात आहे फॅक्टरीमध्ये, तर काहीच वेळात मी त्याच्यासोबत थोडंसं बोलेन त्या विषयावरती. तुम्ही बघू शकता फायनली झाला आहे आपला लंच टाईम. सो हे बघा आम्ही लंच करतो आणि भेटतो तुम्हाला. गुड इव्हनिंग गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्हाला असं वाटेल की मी सकाळ झाली म्हणून उठली. नाही हो, सकाळ नाही, संध्याकाळ झाली आहे. तर आळस खूप आला होता, त्यामुळे खूप जास्त आराम केला आहे. आज दुपारी थोडंसं क्लिनिंग वगैरे केलं, सगळं आवरलं वगैरे किचन. तेव्हा काही शूट वगैरे केलं नाही मी. तर इकडे बघा विपुलला माहिती आहे मी पसारा आवरला नाही, त्यामुळे तुम्हाला जरा हेल्प करतो. कपडे वाळत घालता येतो. आणि सकाळपासून हे कपडे बेडवरच होते आणि मी इथंच होते, तरी मी आवरलं नाही. तर आता विषय असा आहे, पुढे जायचं आहे का आपल्याला? पुढे जायचंय का आपल्याला? तो टॉवेल काढ तिथनं. वरती काय सुकवलंय ते? वरती सुकवलेलं काढ ना. माझं ते बास्केट काढलं होतं, तर त्या बास्केटच्या ऐवजी तिथे खूप पसारा मला आवरायचा आहे आता. तर फटाफट विपुल फटाफट हे तर करता येतो. बेडची चादर बदलायची इच्छा खूप आहे की उद्या वॉश करता येईल. बघूया कसं काय ते. तर काय करूया आजचं जेवणमध्ये काय बनवायचंय? डिनरला काय बनवायचंय? बघा काय बोलतो, ठरव ना तू. काहीच तो ब्लॉगमध्ये कधी कधी बोलत ना, वेळ लागेल त्याला थोडासा बोलायला. तो बोलतो सिली क्वेश्चन विचारते मला. काय हे रोजचं? मी एकटीच किती दिवस ब्लॉगमध्ये बोलणार आहे? इथनं सगळ्यांना पण बोलावं लागेल. भगवान क्या जुलूम है. लागेल ना आज ना उद्या. तर माझे केस बघा, असं वाटतंय की स्ट्रेटनिंग मारून आली. पण फायनली तुम्ही बघू शकता आपलं होम स्वीट रूम पूर्णपणे क्लीन झालेलं आहे. हा आज आहे माझं रूमचा लुक. इथे मस्त कपडे वाळत घातले आहेत. इथे मस्तपैकी देवाची पूजा सुद्धा विपुलने आत्ताच बत्ती लावली आहे. तर बघा, तर होप तुम्हाला माझं रूम आवडला असेल. खूप छान आहे माझं छोटंसं रूम. ते आणि इथे मी. हे गाईस तुम्ही बघू शकता की आता मी आणि विपुल बाहेर निघालो. बाहेर यासाठी निघालो आहे की उद्या काहीतरी स्पेशल आपला आहे. तर आपण चालू स्वामी समर्थांचा आशीर्वाद घ्यायला त्यासाठी. तर चला आता भेटते मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या मठामध्ये. साईड लोक खूप जास्त शांतता आहे. ट्रॅफिक मगाशी तिकडे होतीच होती, मला व्लॉग काढायला जमला नाही. आणि आम्ही आता पहिले पेट्रोल पंपावर थांबणार आहे, तर कृपया चिडू नये. तर आपण पेट्रोल पंपावर थांबणार आहे. तर मी चिडू कशाला, मी फक्त ऑफिसमधनं कधीतरी आलं की दिल्ली असती गाडी ना, दादी गाडी माझ्याकडे असते. तर ही अच्छा कॅश देत होता 1.5 लाख. तर चला आता बघा तुम्ही पण. सो गाईज फायनली आपण थांबलो आहे पेट्रोल पंपवरती, कारण गाडीमध्ये पेट्रोल खूप कमी होतं. तर विपुल बोलला चल आपण आधी जाऊन पेट्रोल भरून घेऊया. सो तो गेलाय पेट्रोल भरायला. तो पेट्रोल भरतो आहे. इथे गर्दी नाही आहे गाईज. तिकडचं जे पेट्रोल पंप होतं ना तिथे खूप गर्दी होती. नशीब इकडे ठरलं की जायचं स्वामींकडे. तर मनात आलं तर स्वामींकडे नक्कीच जायचं, जे टाळायचं नाही कधी. कारण स्वामी त्यांच्या मनातच येतात, ज्यांची खरी श्रद्धा असते. तर वाटलंच चला स्वामींकडे, कारण गेल्या गुरुवारी आम्ही गेलो नव्हतो माझ्या प्रॉब्लेममुळे. तर आज आम्ही स्वामींचं दर्शन घेतो. आणि तुम्ही बघू शकता मी केस विंचरली नाही आहेत गाईज, पण वाऱ्याने ऑलमोस्ट ती खराब होऊन जातात. आता फ्रेशअप झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हा आहे माझा आजचा आउटफिट. तर आता आम्ही निघालो आहे स्वामींच्या मठात आणि बघूया रस्त्यात काही शूट करता आलं तर मी नक्कीच शूट करेन.
तर आता नवरात्र आली आहे तर खूप एक्साइटमेंट सुद्धा आहे की गरबा वगैरे जातो. मला गरबा खूप आवडतो. तर बघू यावेळेस आपल्याला ड्रेस कोड काय भेटतं का, कारण गेल्या वेळेला मी खूप ट्राय केलं होतं नवरात्रीच्या ड्रेससाठी तर तिथे अवेलेबल नव्हता. सो यंदा बघूया, जर अवेलेबल असेल तर नक्कीच आपण बाय करणार आहेत. आणि माझी मम्मी पण घटस्थापना करते, म्हणजे माझ्या मम्मीकडे पण घट असतात. तर मम्मीची पूजा तर मी तुम्हाला दाखवीनच. तर 3 तारखेपासून आपली नवरात्र स्टार्ट होते आहे. तर सगळे महिला म्हणजे जे फिमेल्स आहेत बायका ते प्रॉपर मस्तपैकी कलरनुसार कपडे घालतात. खूप सुंदर वाटतं ते सगळं बघून. तर चला विपुल आला आहे पेट्रोल भरून, तर आपण जाऊन भेटूया मठ्यामध्ये. जा तुम्ही आली सरच ना, मला व्ह्यू घ्यायचं होतं. वाटतं स्वामींचं दर्शन घेतलं असं वाटतं. खूपच सुंदर. चला चिंतन श्री गुरुदेव. A few moments later. आम्ही घरी तर पोचले आहेत. सो आता डिसाईड केलं की लंच डिनरला काय बनवायचं. सो ठरलं की मी भाजी बनवते एक आणि पिपूला मी पाव आणायला सांगितले. सो आपण आता भाजीपाव खाणार आहेत. 2 बटाटे घेते, 2 कांदे आणि 2 टमाटर. तर फटाफट चॉप करून घेऊया. सुरी कुठे घेऊया, सुरी घेऊया. बघा सगळी तयारी करून ठेवली मी इथे. तयारी करून ठेवली मी इथे. कुकर ठेवला आहे गॅसवरती. इथे सगळे मसाले काढून ठेवले आणि फटाफट आपण भाजी कापून घेऊया आणि भेटू.
आम्ही करत आहे डिनर. तुम्ही बघा डिनर रेडी आहे. रूममध्ये आणलंय तर करते डिनर मी आणि भेटते तुम्हाला. तर तुम्ही सुद्धा तुमचं डिनर करून घ्या तोपर्यंत. हो हे गाईज तुम्ही बघू शकता की आता डिनर वगैरे सगळं झालेलं आहे. थोडंसं बाहेर गेलो होतो आम्ही स्वामी समर्थाच्या मठात, तर सगळं डिनर वगैरे करून झालं आता. सो आता वेळ आहे तुम्हाला सगळ्यांना गुड बाय म्हणायची. तर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम द्या. मी नवीन सबस्क्रायबर आहे, तर जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं तरच मी चांगले चांगले ब्लॉग्स तुमच्यासमोर आणू शकेन. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलचं नाव आहे @FathersQueen. तर चला भेटूया उद्याच काही असे चांगले ब्लॉग्स घेऊन.